नमस्कार भावांनो, आज आहे आपले 75 आर्टचा 19वा दिवस. सकाळी सकाळी आवरून आपण गेलो रनिंग करायला. मग आपण मारली स्प्रिंट. आल्या घामाचं पण काही खरं नाही राव. मग तालमीत येऊन आपण मारले 150 सपाटे. सकाळी उठून व्यायाम करणं पण एक कला आहे राव, सगळ्यांना नाही जमत. मग 50 डिप्स, मग पहिल्या स्टाईल मध्ये डंबल आणि 200 स्किपिंग करून आजचा वर्कआउट संपवला. ही आहे वर्कआउट नंतरची कंडिशन. मग आपण गेलो थोडं क्रिकेट खेळायला, पण आज काय आपला दिवस नव्हता. पहिल्या बॉललाच आउट होत होतो. दुसऱ्या मॅचला जरा सांभाळून खेळलो, पण काय नाही, तिसऱ्या बॉललाच आउट झालो. मग आली तिसरी मॅच. पहिल्यापासूनच हालायला चालू केलं. 5 बॉल 4 6 जोक आहे का? ती वेगळी गोष्ट आहे. 5व्या बॉलला आउट झालो. हे जाऊ दे. घरी येऊन एडिटिंग संपवून मी खाल्ले माझे मील्स. मग झोप काढून लेक्चर संपवले. मग बघितलं तर मम्मीने माझी आवडती मील केली. मग ती खाऊन आपण गेलो ट्रेनिंग करायला. भाई आज मम्मीकडून भांडून गाडी घेतली. का म्हणजे लेग्स ट्रेन करायचे भाऊ, नो रिस्क. मग वॉर्मअप करून आपण मारले स्क्वॉट्स. आज लास्ट सेट 140 ने घेतला. थोडा सपोर्टनी एक आला. मला माहिती होतं की दुसरा नाही येणार आहे, बट हमको बहुत ही चुल आहे ना, तो भुगतो फिर. मग लेग प्रेस. थांबा जरा क्लोजअपनी दाखवतो. भैया चांद तारे दिसून येतात. मग लंजेस. अयो माझे पाय. मग लेग कर्ल्स, लेग एक्सटेन्शन. मग ग्लुट्स दादा आणि क्राफ्ट दादांना ट्रेन करून आजचा वर्कआउट संपवला. ही आहे वर्कआउट नंतरची कंडिशन. घरी येऊन मील संपून एक लास्ट लेक्चर करून मी बसलो गीता वाचायला. आणि आज आपण वाचलं की अर्जुनची पत्नी द्रौपदीचे वडील द्रौपद आणि द्रोणाचार्य यांचा काही राजनीतिक वैर होता. याच भांडणामुळे द्रौपदने यज्ञ करून एक असा पुत्र प्राप्त केला जो द्रोणाचार्याचा वध करेल. ही गोष्ट द्रोणाचार्याला माहीत असून सुद्धा त्या मुलाला जेव्हा त्यांच्याकडे युद्ध शिक्षासाठी सोपवले गेले तेव्हा त्याला शिकवताना ते किंचितही झिजकले नाही. त्यानंतर संपवणे आमचे सर्व काम. आम्ही करतो तुम्हाला राम राम.